डॉक्टरांनी त्यांना डायरेक्ट सांगितलं जर का तुम्ही आता घरी गेले तर आम्ही गॅरंटी घेणार नाही म्हणून सांगितलं. म्हणजे पण त्यानं काल ते ऐकलं नाही. काल तिला घरी घेऊन आला तर त्याला सांगणार मला की तू जरा दिमाखानं काम करत जाय म्हणून आणि जरा लक्ष देत जा कारण 2 जीवाची बाई आहे. आता जे काय चालू आहे आज? काय भाजीचा कार्यक्रम आहे? आंबट चुका आणि हा पाडी पिठावर रेगा उडून राहिला. अरे हात पायान कशी भरवली तरी येते त्याची माय काय आवाज देत दिला आवाज आता काय सांगा काय चमत्कारी मीठ टाकलं बाई खाल्लं तो बाई कुंडा भिजून देणार काय की पोया करणार? भाकरी आहे की पोया आहे? तेच तर म्हणलं मीठ टाकलं उंडा भिजून देणार की भाकरी आहे की पोया? भाकरी मीठ टाकता काय? मग टाकताना काही नाही भाकरी आंबट चुका नाही का आता? भाकरीच करते पप्पा. काहून? ते धरून का ठेवतो तुझे कुकर? वयसर जरा ढिल्ली झालं बा. त्या धरून यायला का म्हणतो? जास्त म्हणून धरून काऊन ठेवलं? काय बघा ओमाचा हेडू पाहिला. ओमा गावाला गेला वाटते. ते सासू चांगला आहे ना? डायरेक्ट गाडी लक्ष्मी टाकून नेलं. हो काय? हा लागलं. आता आज कोणता रिपोर्ट काढणं होतं. रिपोर्ट काढणं आज आणि मग समजेल काय काय नाही. काय झालं तर काही समजलं नाही अजून. काय सांग काय झालं तर अचानक पण छातीत दुखायला लागलं. उठून गेलं काही छातीत दुखायला लागलं का काही? हा या आजारात काही खरीच नाही. का काय होईल सांगता येत नाही. कधी काय होईल तर घरीचा भरोसा नाही माणसाचा. कधी कळत काय म्हणून सांगतात पहिले त्या कोमलच्या पप्पाची तब्येत बरोबर नसते. हा आता आज आले ते घरी. आज आले घरी म्हणजे ओमा आला घरी. ओमन परी हा म्हणलं का दवाखान्यातून घरी? नाही दवाखान्यातून नाही आलं. दवाखान्यातून आता आज रिपोर्ट काढले तर डॉक्टर संध्याकाळी सांगेन काय काय नाही. तरी होईल सुट्टी. उद्या होती पाहिजे आपल्या माहिती सांगायला ते म्हणे पाहिजे पहिले आता काय झालं बुवा काय नेमकं समजेन समजा. त्यांच्या मागं विचारायच्या मागं मामा निघला का घरी? आज 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 आला घरी. आला का घरी? आता 4-5 वाजता आला घरी. निघाल टाइम जाता ते तडून घरून पहिले हॉस्पिटलला गेला नाश्ता घेऊन. मग ते सासूबाईची तब्येत गिरी विचारली त्यानं. हॉस्पिटलला म्हणजे इकडून नाश्ता घेऊन गेला काय? नाही बघा संध्याकाळी आज घरी झोपले. सकाळी नाश्ता घेऊन गेला. हा सकाळी नाश्ता घेऊन गेला आणि मग तडून इकडे आला. केला मग घरी आला पहिले यायचं चला. आता कोमल राही 8 दिवस. कोमलच्या मायपाशी आहे का मग? हा कोमल नाही आली समजा मग? नाही तिला कोमल मला रात्री 8 दिवसात लेक बाय फरक पडतो. लेक बायचा पाहिजे म्हणा तिची माहिती पोरगी चित लागेल का माया चांगलं लागत नाही. मग ते दोघी बहिणी आल्या तिच्या. दोघी बहिणी व्हायला काय? हा 3 बहिणी झाल्या माझा. हा 3 बहिणी. ते कसं कोणाची पोरगी अशी 2 अशी की 3 अशी ते चित लागते का माया चांगलं लागत? माया चांगला चित लागत नाही ना. आलं बिचारा पळत माहिती बाय चांगला लागत. दुःख सुख सगळ्यालाच आहे ना. कोणी कोणाचं दुःख सुख काही वाटून नाही घेत. पण कसं तेवढा धीर आले आपले पाहिजे. लय वाजत त्याला रात्री 7:30 वाजत गाडी आली का बरा टीव्ही सुन कोणची? आम्ही नाही का इकडे जेवण काढत होते. आज गोष्टी काय मी तुम्हाला दारू बिरू प्यायला होता. काय गाडी येत होतो म्हणून मी इकूनच काय केलं अशी होती. आम्ही गोष्टी करत अशी गाडी होती. आपल्या गाडी नाही तिकडे गाडी सांगत होतो म्हणा गावात. जरा साईड दारू पिला असता तुम्ही एका होऊन जायचं बटा. लोक गाडी चालत नाही बरोबर बाप्पा. गाडी चालवता नाही लोक बी. हा यदवा पिला असता पहिले. पाणी पडतो आपल्या बिचार राधिकाच्या काय हाल चालली विचारायची. तिच्या मागे विचारायची मग काय राहिलं काय सांगा. चालू आपल्याला भरती केलं म्हणे. त्याला काय केलं माहिती का? नाही त्याला काय केलं माहिती का?
तिला मी बोलत होते भरती केलेलं होतं डॉक्टर मध्ये 2 दिवस डिलिव्हरी होत नाही मग त्याला घरी आणलं दिले हा ना आपल्याला म्हणे भरती केलं म्हणे घरी आणलं अजून दुखा लागलं सगळ्यापासून दुखायला तिचं आज 3रा दिवस निघला त्याने काही सुसून नाही राहिलं काय करा काही नाही आता केलं भरती डायरेक्ट अजून आता डायरेक्ट म्हणजे सलाईन गिलाईन लावून चालू मध्ये परत गेला आणखी मग हा आता काय सांगा आता 3 दिवस झाले काय काय करता काय नाही काय सांगा आता मोठी सोनोग्राफी केली म्हणजे डॉक्टरनं आणि ते कोणता चेकअप मध्ये तो केला सगळं नॉर्मल निघलं म्हणे आता भरती व्हायले आता आज उद्यामध्ये समजते काय अजून काय नाही पहा तुमच्या हिशोबाने पहा आता डॉक्टरला म्हणा काय आहे आणि याला पहिले सांगत जा घरी नको दाखल काय नाही अजून बिचार जीवाचे किती हाल चालू आहे चालू करायचं ते काय त्याची मामीने आता आम्ही काय करा म्हणजे जवळच्या पुढे बोलत नाही म्हणे हा नाही हा नाही चालू आहे बरे म्हणे आता आज केली ती ना भरती आता सकाळला पडेल म्हणे डॉक्टर चेकअप केलं डॉक्टरनं डॉक्टर म्हणे सगळं नॉर्मल आहे आणि होता वगैरे आपण नॉर्मलच करू पाहा तुमच्या जाणं ऐकेन समजेन आता काय होतं काय नाही जरा फत्याचा विचार कर नाही विचार हिंमत मारली आपल्या रोहिणीने बापा सगळा धंदा करत जाय पोरगी असं नाही म्हणलं पोट दुखतं काही रोहिणी म्हणा गपची बस त्याची कोमल बी याची जे राधिका दोघी सारख्या झाल्या त्या असं आहे दोघी जायचं तिकडे दाखवायची गोष्ट आली कोमल बिचार रडत काल बी तिथे झाले इज्जतीचा फोन आला राधिकाचा बी काही मला असं पाहून होत अशी मला तसं असतं पाहिजे लेकरू का तडाचा खेळ आहे का म्हणलं ऐकी नाही तर कालच्या वेळी तुम्ही बघितलं असणार आहे की बा तुम्हाला मी सांगितलं होतं की आपली राधिकाला भरती करले तर हो तिला भरती केलं तर पण त्यांचं काय चालू काय समजणार नाही मला कारण की शनिवारी सुद्धा ते दवाखान्यात गेलते शनिवारी दवाखान्यातून घरी आले अजून रविवारी सुद्धा समजा कालचीच गोष्ट काल भरती होऊन गेले अजून वापस आले आणि अजून संध्याकाळी तिचं 12 वाजता पोट दुखा लागलं आज अजून गेली आता अजून आज भरती आहे असं काऊन करायला काय सांगा तो त्याला समजत नाही काय सांगा की 2 जीवाची बाई आहे ही काही समजत नाही काय सांगा त्याला मी तशी फोनवरती बोलले मी तर काही तो बोलला नाही त्यानं जसं ऐकलं आणि हे करून घेतलं म्हणून आता काय करायचं आपण तर ते सांगता आपलं कसं आपण सांगतो ती मान्य गोष्ट आपण सांगतो काही बी पण मग पुढच्यानं ऐकलं सुद्धा पाहिजे आपलं आणि आत्याचा काय पण चालू होता की तू सांग त्याले पण ते कसं असतं की बा जे ऐकीन त्याला सांगा आता आत्या किती गेलं तर आत्याचं मन मला माहिती आहे की आत्या एकदम जशी म्हणजे तिला की कोणी बिमार पडा म्हणा की कोणी नाराज असं म्हणा तिला सैन्य होतं आत्याले तर असं काही चालू आहे आता आज तर समजा आता लावाल तर मी ना फोन आता सध्या तर भरती होईल असं बोलले आता आणि राधिकाही समजा म्हणे की आता डॉक्टर म्हणता की आता घेऊ नका म्हणजे कसं आता जर तुम्ही घरी गेले तर तुम्ही तुमच्या याच्यावरती म्हणे मला काही सांगता नका म्हणे तुम्ही कारण की आता आजची आहे 24 तारीख आणि म्हणजे अजून 28 तारीखसमोर देईल होतील आणि आजची 24 तारीख आहे आणि बाळाचं वजनसुद्धा भरपूर आहे बाळाचं वजन 3 किलो आहे जसं की आपल्या मोठी सोनोग्राफी केली तिची अजून कोणती टेस्ट केली तर बाळाचं वजन गिजन सगळं व्यवस्थित आहे तिचंसुद्धा व्यवस्थित आहे पण आता सध्याच्या पिरियडमध्ये डॉक्टरांनी त्यांना डायरेक्ट सांगितलं जर का तुम्ही आता घरी गेले तर आम्ही गॅरंटी घेणार नाही म्हणून आता ते पक्कीचे भरती होऊन गेले आणि आता लवकरच आपल्याला खुशखबर भेटणार आहे म्हणजे आज किंवा उद्या होऊ शकते जर झाली की आज रात्री होऊ शकते पण नाही तर मग उद्याचा दिवस तर आहेच तिला पण कसं दवाखान्यात असलं की दवाखान्यात काही इलाज आहे घरी इलाज नाही त्या गोष्टीचा माझं सुद्धा असंच म्हणणं होतं की तुम्ही काल सुट्टी घ्यायलाच नव्हती पाहिजे कारण काल जशी त्यांनी सुट्टी घेतली तशी रात्री राधिकाला खूप त्रास झाला बाकी तिला काही उमजाणं नाही काय सांगा पहिल्यांदा तर सुचत सुद्धा नाही तिला तर आता माझं काय असं काही म्हणजे हे नाही आहे आता तुम्ही मला सांगता तू व्हिडिओ करून का सांगाल ते सुद्धा सांगते मी तुम्हाला कारण की सगळ्यात जास्त जीवारमय आपल्या याच्यावरती आलेली आहे युजीभाऊवरती त्याला खूप सांगितलं म्हणजे त्याला काल ऐकलं नाही काल तिला घरी घेऊन आला तर त्याला सांगणं मला की तू जरा दिमाखानं काम करत जाय म्हणून आणि जरा लक्ष देत जा कारण 2 जीवाची बाई आहे आता जे तू म्हणशील तेच ते बाय काय ऐकणार आहे ना सासूबाई आहे आणि आपली आत्या आहे जेव्हा तो हाव म्हणेन तेव्हाच ते हाव म्हणणार आहे त्या माणसाच्या पुढे जातील का नाही जातील आणि हा ऐकायला तयारच नाही आहे आता मी तिला सांगितलं राधिकाला सुद्धा फोन लावून की तू आता दवाखान्यातून निघूच नको याने चाल मला तर अडीच थांब
कारण टेन्शन येतच ना माणसाले. तर आता समजेनच आपलं काय होतं काय नाही म्हणून. तर चला आता मी काही जास्त व्हिडिओ नाही मोठा करणार, कारण की सध्याच राधिकाचा फोन येऊन गेला, पण व्हिडिओ चालू होता म्हणून मी उचलला नाही. तिला एकदा फोन लावून विचारते काय चालू काय नाही म्हणून. तसं पाहिलं ती बोलायला समजा थोडीशी घाबरतीच बोलायला, म्हणजे दुखाच्या ते नाही जीवारते कोणाशी बोलणंही, पण तसे तिची आई बोलती, आत्या बोलती. माझा फोन तर चालूच आहे, तिकडून आईचा सुद्धा फोन चालू आहे, काय झालं काय नाही. तर जर ते होत नाही तर आमच्या सुद्धा चित लागत नाही आहे. देवापाशी हाच प्रार्थना आहे, बापा देव असा काऊन करायला काय सांगा, एक पटकनशी देऊन दे, टेन्शन मिटून जातं. पण ते कसं आहे म्हणता ना, लेकरू का तोंडाचा खेळ नाही आहे. जेवढी तपस्या लेकरासाठी करणं पडते तेवढ्यापर्यंत वयापर्यंत सुद्धा तपस्याच करणं पडते. तर हेच मान्य आपले की सगळ्या देवापुढे प्रार्थना आहे की बाबा लवकर सवकर होईल, राधिकाला मोकळं करा. खूप त्रास व्हायला तिला 3 दिवस झाले. आज शनिवार रविवार 3रा दिवस निघला आज. आता आजची रात बी घेते काय सांगा. आता ती म्हणते मी पाय दुखता चालू चालायला सुद्धा त्रास व्हायला लागलेला आहे. पाहू आता काय होतं काय नाही. तर जसं मला काही कळालं तसं मला नक्कीच कळेल मी. आणि डिलिव्हरी झाली की लगेच तुम्हाला मी सांगणार आहे काय होणार आहे काय नाही म्हणून. आणि चला मग.